नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी कोरियन थ्रिलर मूव्ही इनोसन्स ही एक्सप्लेन करणार आहे. मी मूव्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला एक व्यक्ती पाण्यात बुडताना दिसतो, तर बाजूलाच एक लेडी तलावाच्या किनाऱ्यावर बसून गाणं गात असताना दिसते. मूव्ही इथून 20 वर्ष पुढे जातो. कोरियाच्या सिव्हिल गावाजवळ एक छोटं गाव असतं, जिथं एका व्यक्तीचं फ्युनरल परफॉर्म होत असताना आपण बघतो. ज्या पर्सनचं फ्युनरल होत आहे त्या व्यक्तीचं नाव असतं टायसू आणि त्याची पत्नी हवाजा आणि तिचा मुलगा जमसू. जमसू हा जरा ॲबनॉर्मल आहे. तेव्हा तिथं टायसूची बहीण येते आणि हवाजाला बोलते की तू ज्या मुलीने पण फ्युनरलला यायला पाहिजे होतं. हवाजाची एक मुलगी पण असते जेंगिन, जी सिव्हिलमध्ये राहते, जिने 10 वर्षाआधीच हे घर सोडलं असतं आणि तेव्हापासून ती घरी पण आली नसते आणि कोणत्याही फॅमिली मेंबर्सला पण ती भेटली नसते. फ्युनरलला टायसूचे 5 फ्रेंड्स पण आले असतात, ज्यामधला एक सिटीचा मेयर आहे, ज्याचं नाव असतं मेयर चू. त्या सगळ्यांना बघून असं वाटत नाही की त्यांना टायसूच्या मरणाचं काही दुःख आहे. ते सगळे मजामस्ती करत असतात. आता मेयर आणि त्याच्या फ्रेंड्स जे वाईन पीत असतात, त्यात कोणतरी पॉयझन मिक्स केलं असतं आणि ती पिऊन 3 फ्रेंडची डेथ ऑन द स्पॉट झाली असते. बाकी मेयर चू आणि आणखी एक फ्रेंड या दोघांना हॉस्पिटलाइज केलं जातं. पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी तिथे येतात आणि हवाजाला अरेस्ट करून घेऊन जातात. पोलिसांच्या मते हवाजानेच त्या वाईनमध्ये पॉयझन मिक्स करून त्या 5ही फ्रेंडला दिलं असतं. जेंगिन जे सिव्हिलमध्ये आहे, ती जेव्हा ही टीव्हीवर न्यूज बघते, तर ती तिच्या घरच्यासाठी निघते. जेव्हा ती घरी येत असते तेव्हा आपल्याला तिच्या पासचा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, ज्यात तिचे वडील तिला खूप मारताय. कारण जेंगिनला लॉचं शिक्षण करायचं असतं, पण तिच्या वडिलांना हे पसंत पडत नाही. ते बोलतात की त्यांचे सगळे पैसे तिच्या भावाच्या शिक्षणावर आणि ट्रीटमेंटवरच खर्च होतात आणि आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. या सगळ्याचाच विचार करत असताना जेंगिन पोलीस स्टेशन पोहोचते आणि तिच्या आईला भेटते. हवाजाला जेंगिन ओळखायला येत नाही, कारण 10 वर्षानंतर ती टोटली चेंज झाली असते आणि हवाजाची मेंटल कंडिशन पण आता ठीक नसते. आता जेंगिन तिच्या गावच्या घरी जाते, जिथं हा क्राईम घडला होता. तिथे तिला एक पोलीस ऑफिसर दिसतो, जो तिच्याच बालपणीचा क्लासमेट असतो. आता तिथं जेंगिन मेंटली अनस्टेबल भावाला पण भेटते, जो पोलिसांना खूप परेशान करत होता. आता आपल्याला कोर्टचा सीन दाखवला जातो, जिथं हवाजाला आरोपी म्हणून जेलमध्ये टाकलं असतं. हवाजाच्या वकिलाने पण ती केस सोडली असते. जेंगिनला तिच्या आईच्या निर्दोष असण्याची पूर्ण खात्री असते, म्हणून ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी कामाला लागते. आता जेंगिन कोर्टमध्ये आर्ग्यू करते आणि बोलते की पोलिसांनी तिच्या आईला मारून पिटून जबरदस्ती तिच्याकडून हा गुन्हा कबूल करून घेतलाय. आता आपल्याला हवाजाचा एक वकील दाखवला जातो, जो मेयरचाच एक माणूस असतो. त्याला मेयरनेच ही केस सोडण्यासाठी सांगितलं असतं आणि त्याला हवाजाला जेलमध्ये सडताना बघायचं होतं. त्याच रात्री हवाजा जेलमधून गायब होते. तिची मेंटल कंडिशन ठीक नसते. पोलिसांना ती एका लेकच्या किनाऱ्यावर भेटते आणि हा तोच लेक असतो जो मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला दाखवला गेला होता. जेंकिनच्या आईला जो पोलीस ऑफिसर सर्च करत असतो, तो जेंकिनचा चाइल्डहुड फ्रेंड असतो. आता तो पोलीस ऑफिसर जेंगिनला पोलीस स्टेशनमध्ये आणून एक फुटेज दाखवतो, ज्यात जेंगिनची मॉम पोलीस स्टेशन येऊन हे बोलायची की तिचा हस्बंड खुनी आहे आणि त्याने मेयर आणि आणखी काही फ्रेंड्ससोबत मिळून एका पर्सनचा खून केलाय. जेंगिनला माहिती पडतं की तलावाच्या जवळच्या जमिनीवर एक कसिनो बनवला गेलाय. तो कसिनो मेयरचा आहे. आता जेंगिन त्या क्राईम स्पॉटवर म्हणजे तिच्या घरी जाऊन काही शोधू लागते, तर तेव्हाच एक व्यक्ती मागून येऊन तिच्यावर अटॅक करतो. जेंगिन त्याला पकडण्याचं ट्राय करते, पण तो व्यक्ती तिकडून पळून जातो. पण त्याचं लायटर तिथं पडतं. जेंगिन ते लायटर पोलिसांना देऊन त्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला बोलते. पण पोलीसवाला बोलतो की ते तर खूप नॉर्मल आहे आणि यात स्पेशल असं काहीच नाही. तेव्हा जेंगिन ते लायटर घेऊन तिच्या त्याच पोलीस फ्रेंडकडे जाते. तो इन्व्हेस्टिगेशन करून त्या व्यक्तीचा पत्ता लावतो आणि त्याला आता जेलमध्ये टाकलं जातं. नेक्स्ट सीनमध्ये जेंगिन आणि जंगसू दोन्ही बहीण भाऊ हॉटेलमध्ये जेवत असताना तिथं एक वकील येतो आणि जंगसूच्या फोनमधून फोटोज त्याच्या फोनमध्ये ट्रान्सफर करतो. आता तिथं जंगिन येऊन त्याला विचारते की तो कोण आहे. त्यावर तो वकील बोलतो की तो या केसला आता इथून पुढं हँडल करणार आहे. आता जंगसू आणि जेंगिन हॉटेलमधून बाहेर येतात, तर त्यांच्यावर मेयर चूचे काही गुंड हमला करतात आणि त्यांना खूप मारतात.
आणि आता तो वकील जंगसूच्या मोबाईलमधून त्याने जे फोटोज घेतले होते ते कोर्टमध्ये पेश करतो आणि बोलतो की जंगसूच्या घरी खूप मोठ्या प्रमाणावर पॉयझन विकत घेतल्या गेलं होतं. पण जेंगिनला समजायला येत नाही की ही डिटेल या वकिलाकडे कशी पोहोचली. तर त्यावर तो सांगतो, ज्याकडून मला ही इन्फॉर्मेशन मिळाली तो याच कोर्टमध्ये आता बसलाय आणि तो आहे जंगसू, जेंगिनचा भाऊ. त्याच रात्री जेंगिन जंगसूचा फोन चेक करते तर तिला माहिती पडतं की मेयर चू त्यांच्या घरी म्हणजे जंगसू आणि जेंगिनच्या वडिलांना भेटायला वारंवार यायचा. आता परत आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो. जेंगिन 7-8 वर्षाची असताना ती तिच्या भावाला कडेवर घेऊन स्टूलवर चढते, पण तिचं इम्बॅलन्स झाल्यामुळं ती स्टूलवरून खाली पडते, ज्यामुळं जंगसूच्या डोक्याला मार बसतो. म्हणून त्यांचे वडील जेंगिनला खूप मारतात आणि बोलतात की तू माझ्या मुलाला वेडं बनवलंस. नेक्स्ट डे वकील जबरदस्ती जंगसूला क्वेश्चन करू लागतो. तेव्हा त्याची आई मागून ओरडते की त्याला सोडा, त्याने काहीच केलं नाही, मी खुनी आहे, मला पकडा. म्हणून पोलीस तिला पकडून परत जेलमध्ये टाकतात. नेक्स्ट डे जेंगिनवर अटॅक करणाऱ्याला मेयर जेलमधून सोडून नेक्स्ट सिटीमध्ये पाठवणार असतो, पण जेंगिन आणि तिचा फ्रेंड या पर्सनला पकडून त्यांच्याकडेच ठेवतात. त्या दिवशी जेंगिनला एक फोटोग्राफ मिळतो ज्यात ती तिच्या आईच्या लग्नाचा फोटोग्राफ बघते, पण तिच्या बाजूला तर त्यांचे वडील टायसून असून दुसरंच कोणतरी असतं. या गोष्टीची विचारणा करण्यासाठी ती तिच्या वडिलांच्या ओल्ड फ्रेंडकडे जाते. ते जे सांगतात ते खूप शॉकिंग असतं. आता आपल्याला चिमू नावाच्या एका पर्सनचा फ्लॅशबॅक दाखवला जातो. तो लेक साईड जागेचा ओनर असतो. टायसू, मेरचू हे सगळे चिमूसाठीच काम करायचे. या सगळ्यांना ती जमीन हवी असते, म्हणून ते सगळे मिळून चिमूला मारून टाकतात आणि त्या जागेची मालकी मिळवतात आणि त्यांचा म्होरक्या टायसूच असतो, म्हणजे जेंगिनचेच वडील. मूवीच्या सुरुवातीला जो बुडून मरणारा व्यक्ती आपल्याला दाखवण्यात आला असतो तो चिमूच असतो. चिमूच त्याच लेक साईड जमिनीचा ओनर होता. आता स्टोरी प्रेझेंटमध्ये येऊन आपल्याला जेंगिन घरी येताना दाखवते, पण मेयरचू मध्येच तिचा ॲक्सिडेंट करण्याचा ट्राय करतो. नेक्स्ट सीन कोर्टमधला असतो. नेक्स्ट डे जेंगिन तिच्या वडिलांच्या फ्रेंडला कोर्टमध्ये पेश करते, ज्यांनी आपल्याला फ्लॅशबॅक स्टोरी सांगितली होती. आणि कोर्टमध्ये ते असे काही प्रसंग सांगतात की केस एक नवीनच टर्न घेते. ती सांगते की टायसू जेव्हा खाणीचं बिझनेस काम करत होता त्यात त्याला काही प्रॉफिट होत नव्हता. तेव्हा एका पर्सनने त्याला सांगितलं की बाजूची जमीन विकत घे, त्यातून सोनं निघतंय. तेव्हा टायसूने ते जमीन विकत घेतली आपल्या पूर्ण लाईफच्या कमाईमधून, पण त्या जमिनीतून काही सोनं निघालं नाही. अशाच लॉसेसमुळे टायसू खूप गरीब झाला होता. मेयरचूने टायसूचं मेयर ही खुर्ची पण हिरावून घेतली असते. आता स्टोरी प्रेझेंटमध्ये येते, जिथं मेयरचूला कोर्टमध्ये पेश केला जातो. तो सांगतो की त्याची जमीनही नाही आणि कसिनो पण नाही, पण आता जेंगिनवर अटॅक करणाऱ्या पर्सनला कोर्टमध्ये पेश केला जातो, ज्याचं लायटर जेंगिनच्या घरी पडलं होतं. तो सांगतो की मेयरचूने जेंगिनवर अटॅक करायला त्याला पाठवलं होतं. त्याला तिच्याकडून एक मॅप चोरायचा होता आणि बदल्यात मेयरचू त्याला त्याच्या कसिनोमध्ये नोकरी देणार होता. आता हे कन्फर्म होतं की लेक साईड जमीन मेयरचूचीच आहे आणि कसिनो पण मेयरचूचाच आहे. जेंगिनला तिच्या घरी एक तुटलेला फोन मिळतो, त्याला ती ठीक करते आणि तिला त्यात एक व्हिडिओ दिसतो. त्यात टायसू बोलत असतो की जेव्हा मी माझ्या पत्नीच्या हातचं जेवण जेवतो तेव्हा मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. तेव्हा जेंगिन जेंगसूला विचारते की हा फोन कोणाचा आहे आणि कोणी तोडलाय. त्यावर जेंगसू बोलतो की हा फोन माझा आहे आणि मॉमने हा फोन खूप आधी फोडला होता. जेंगिन आता तिच्या आईकडे जाते आणि तिला काही नवीन गोष्टी माहिती पडतात. ती सांगते की एकदा मेयरचू टायसूला भेटायला आला असता त्यांच्या कन्व्हर्सेशनमधून हवाजाला चिमूच्या मर्डरविषयी कळतं, जो टायसू आणि मेयर आणि अदर काही फ्रेंड्सने मिळून केला असतो. मग त्यानंतर हवाजा रोज पोलीस स्टेशन जाऊन बोलायची की तिच्या पती आणि त्यांच्या फ्रेंडने एका व्यक्तीचा खून केलाय आणि हीच व्हिडिओ फुटेज जेंगिनचा पोलीस फ्रेंड तिला सुरुवातीला दाखवत होता. आता आपल्याला चिमूची आणखी बॅकग्राऊंड स्टोरी माहिती पडते. चिमू हवाजाचा फर्स्ट हजबंड असतो आणि हवाजाच्या वेडिंग फोटोमध्ये तिच्यासोबत चोंगूच असतो, जो फोटो जेंगिनला भेटला होता आणि जेंगिन चिमूचीच मुलगी असते. टायसूने चिमूला मारून त्याची प्रॉपर्टी आणि पत्नी पण मिळवली असते. जेंगिन त्याची मुलगी नसल्यामुळं तो तिच्याशी असं बिहेव करायचा, तिला मारायचा, पिटायचा आणि आपल्याला हेही कळतं की जेंगसू पण टायसूचा मुलगा नसून हवाजाच्या फर्स्ट हजबंडचाच आहे. त्यावेळेस हवाजा प्रेग्नंट असल्यामुळं तिने टायसूशी लग्न केलं होतं. जेंगिनची मॉम सांगते की तिनेच टायसू आणि त्याच्या फ्रेंडला पण मारलंय.
म्हणजे तिने तिच्या पतीच्या मर्डरचा बदला घेण्यासाठी या सगळ्यांना संपवलं असतं. आणि मूवीच्या सुरुवातीला लेकच्या साईडला बसून जी गाणं गात होती ती जेंगिनचीच आई होती, जी तिच्या फर्स्ट पतीला आठवून गात होती. हवाजा जेंगिनला माफीवन मागते की ती तिचा सांभाळ नीट करू शकली नाही. जेव्हा टायसू तिला मारायचा त्याला अडवू शकले नाही आणि तिला वाचवू शकले नाही. आणि मग एक दिवशी जेंगिन घर सोडून निघून गेली असते. आता जेंगिन तिच्या मॉमला वाचवण्यासाठी एक स्टोरी रचते आणि कोर्टमध्ये सांगते की टायसूनेच त्या वाईनमध्ये पॉयझन मिक्स केलं होतं, कारण त्याला माहिती होतं की जेव्हा त्याचे फ्रेंड्स त्याच्या फ्युनरलवर येणार तर ते वाईन नक्कीच पिणार, म्हणून त्याने त्यात पॉयझन मिक्स केलं असतं. म्हणजे एक व्यक्ती त्याच्या फ्युनरलवर त्याच्याच फ्रेंडच्या मर्डरची प्लॅनिंग करून मरण पावला असतो. आणि मग कोर्ट जेंगिनच्या आईला निर्दोष मानून त्यांची सुटका करतात. तर मेयर चूचा गुन्हा जो त्याने जेंगिनच्या डॅडला मारून केला असतो तो पण कोर्टमध्ये सिद्ध होतो आणि त्याला मग जेलमध्ये टाकलं जातं. मूवीच्या एंडला आपण हवाजा, जेंगिन आणि जेंगसूला त्याच लेक साईडला बसलेलं बघतो आणि मॉम गाणं गात असते आणि इथे मूवीचा द एंड होतो. मंडळी, हे होतं इनोसन्स मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.